मिशन टी टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शिक्षक आणि भावी शिक्षकांसाठी फ्री लाईव्ह क्लास हा घेत आहोत. आज मराठीचं सेशन विजय कांबळे सर घेत आहेत आणि उद्याच्याला 2 तारखेला विजयादशमी म्हणजे दसरा, रामाचा विजय झाला म्हणून दसरा साजरा केला जातो. विजय सरांच्या नावात विजय असा शब्द आहे आणि राम सर म्हणजे माझ्या नावात राम असा शब्द आहे. रामाचा विजय बघा, आणि दोघ जण आम्ही मित्र आहोत. त्या निमित्तानं आपण उद्याचा फक्त एक दिवस टीईटी टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करण्यासाठी 499 ची जी फीस आहे ती 399 एक दिवसासाठी आपण करत आहोत. अजून जर कोणी राहिला असेल तर दसऱ्याचं निमित्त साधून तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करा. 3 तारखेला लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची टीईटीची. ते जर राहिले असतील कोणी तुम्ही तर ते भरा. टीईटी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला मी फॉर्म भरण्यासाठी एक माझ्या मित्राचा नंबर दिलाय, कॉम्प्युटर सेंटरवाला आहे तो. तर त्या कम्प्युटर सेंटरवाल्याशी देखील घरी बसून तुम्ही फॉर्म भरू शकता. महाराष्ट्रातून कुठूनही काही अडचण आली तर तुम्ही त्या बालाजीला माझं नाव रेफरन्स देऊ शकता. तो पण मित्र आहे, चांगलं कॉम्प्युटरचं काम करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे गोंदिया जिल्हा परिषदनं आज एक जी आर काढलाय की जर तुम्हाला पदोन्नती हवी असेल माध्यमिक शिक्षक म्हणून तर टीईटी कंपल्सरी आहे आणि जी 5 लोक आहेत त्यांचाच प्रस्ताव मागवलेले आहेत. तर गोंदिया जिल्हा परिषदचं पत्र मी टीईटी टेस्ट सिरीजच्या मुलांना पाठवलेलं आहे. तर भविष्यात देखील तुम्हाला टीईटीचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र प्रमुखाच्या परीक्षेमध्ये देखील बराच सिलेबस मराठी आहे, त्यात इंग्रजी आहे तुम्हाला, त्याचबरोबर गणित आहे आणि मानसशास्त्राचा घटक पण आहेत, बाकीचे पण घटक आहेत. तर 100 मार्काचा सिलेबस टीईटीच्या अभ्यासामध्ये तुमचा पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. टीईटीची फॉर्म भरण्याची तारीख नाही संपली, 3 तारीख आहे आणि ती वाढवली जाते नंतर 2-3 दिवस म्हणजे 6 तारीख होऊ शकते. 3 तारीख ही शेवटची तारीख आहे. ती 3 ऑक्टोबर. पुढे 2 दिवस 4 दिवस वाढू शकते. ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले त्यांनी भरून घ्या आणि टीईटी टेस्ट सिरीजला जे जॉईन व्हायचे राहिले त्यांनी आज आत्तापासून दसऱ्याची ऑफर आहे 399. एक दिवशीच आहे, पण जे लाईव्हला आत्ता जॉईन आहेत त्यांना आत्तापासून आहे उद्याच्याला रात्री 12 पर्यंत. नंतर आपली पूर्वरत फीस असेल आणि बॅच 5 हाऊसफुल झाल्याच्या नंतर पुन्हा बॅच 6 ही दिवाळीमध्ये लॉन्च होईल. म्हणजे तुम्हाला तब्बल जवळपास 15 दिवस वेट पुढे करावं लागेल. त्यामुळे कुणी राहिला असेल तर कृपया तुम्ही तात्काळ उद्याच्या दिवसात रात्री 12 पर्यंत 399 नाममात्र शुल्कात टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करा. टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळतील, त्याचं रेकॉर्डिंग पण मिळेल. आता फ्री फॉर ऑल आजपर्यंत दिलं, पण पुढे देणं शक्य होणार नाही. टेक्निकल बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत आणि टेस्ट सिरीजची मुलं 650+ आत्ता या घडीला आहेत. उद्याच्याला संध्याकाळपर्यंत आपण 700 झाल्याच्या नंतर बॅच क्लोज करतो. ती गोष्ट लक्षात घ्या आणि सगळंच फ्री मध्ये जर घेतलं तर ते तुमच्या डोक्यात पण जाणार नाही. जे फ्री मध्ये करतायत त्यांना सांगतो, नाममात्र शुल्कामध्ये तुम्हाला हे सगळं उपलब्ध होत आहे, करून दिलं जात आहे. गेलेल्या टीईटी मध्ये पण 700 विद्यार्थी होते, त्यांना पण त्याचा फायदा झाला. टीआयटी ला पण खूप सारे विद्यार्थी होते, त्याला फायदा झाला. 2023च्या टीआयटी मध्ये 165 विद्यार्थी, 10 दिवसासाठी आम्ही 500 रुपये फीस घेतली होती. 165 विद्यार्थी त्यावेळेस 2023ला, जी फेब्रुवारी मार्च मध्ये झाली तेव्हा पण होती. तर अनेक लोकांना फायदा याचा होतोय, तुम्ही पण नक्की करून घ्या. विजय कांबळे सरांना मी आता विनंती करतोय की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं मराठी. विजय कांबळे सर. धन्यवाद सर. मिशन टीईटी च्या अंतर्गत असलेल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपला मुख्य उद्देश जो आहे तो येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेऊन आपला टीईटीचा पेपर पास होऊन आपल्याला पुढे शिक्षक होण्यासाठीचा जो मार्ग आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी या प्लॅटफॉर्मची खूप चांगली मदत तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांना होणार आहे. निश्चितच
पुढची जी बॅच सरांनी अनाऊन्स केलेली आहे ती सुद्धा फुलफिल होईल आणि त्याच्या पुढची सुद्धा बॅच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं फुल होईल. कारण सरांचा जो उद्देश आहे खूप छान उद्देश आहे आणि सर खूप मेहनत करत आहेत तुम्हा सर्वांसाठी. उद्या सरांनी सांगितल्याप्रमाणे की जो काही सण आहे त्यासाठी तुम्हाला जे सरांनी शुभेच्छा दिल्या, आपण डायरेक्ट आता ठीक आहे जाऊया सिलेबसकडे. प्रयोग टॉपिक आपला सुरू आहे. आपण त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल किंवा भावी प्रयोग असेल, या तीनही प्रयोगाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये शिकली आहेत. आज आपण थोडासा प्रयोगामधला पुढचा जो भाग आहे त्याच्याकडे जाणार आहोत. मित्रांनो, एकच वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये दोन प्रयोगाची छटा असेल किंवा एकच वाक्यामध्ये दोन प्रयोगाची रचना दिली गेली असेल, तर अशा प्रयोगाला या ठिकाणी संकर प्रयोग म्हणतात. म्हणजे एक वाक्य आहे आणि त्यात दोन प्रयोग आढळतात, त्याला आपण संकर प्रयोग म्हणतो. आपल्याला माहिती ज्यावेळेस कर्त्याचं लिंग आणि वचन बदलत आहे त्यावेळेस क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असतो. कर्माचं लिंग वचन बदललं आणि क्रियापद बदललं तर कर्मणी प्रयोग असते. कर्त्याचं लिंग वचन बदललं परंतु क्रियापद नाही बदललं तर त्यावेळेस भावे प्रयोग असतो. या तीनही प्रयोगाची आपण संपूर्णतः याच्या अगोदरच्या सेशनमध्ये माहिती घेतलेली आहे. आजच्या या सेशनमध्ये आपल्याला संकर प्रयोगाकडे जायचं आहे आणि त्यातला पहिला संकर प्रयोग आहे कर्तृ कर्म संकर. जेव्हा वाक्याचा कर्ता बदलला तर क्रियापद बदलत असेल, कर्म बदललं क्रियापद बदलत असेल, तर अशा वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग असतो आणि कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे एकाच वाक्यात दोन प्रयोगाच्या छटा असतात. बघा, एक वाक्य आपण घेऊया. ते वाक्य असं आहे, तू मला तू मला फूल दिलेस. तू मला फूल दिलेस असे वाक्य आहे. तू मला फूल दिलेस असे वाक्य आहे. या वाक्यामध्ये देणारा कोण आहे, काय देण्याची प्रक्रिया करतोय, तू मला फूल दिलेस असे वाक्य आहे. या वाक्यामध्ये कर्ता बदलूया, कर्मही बदलूया. देणारा तू आहे म्हणजे वाक्याचा कर्ता आहे तू आणि देण्याची क्रिया फुलावर होईल म्हणजे कर्म आहे फुल. हा आहे कर्ता, हे आहे कर्म, हे आहे क्रियापद. इथपर्यंत सर्वांना त्या ठिकाणी माहिती झालं असेल किंवा कळालं असेल किंवा अर्धघोषणा. ठीक आहे. कर्ता तू आहे, कर्म फुल आहे, क्रियापद दिलेस आहे. क्रियापदाचं स्वरूप लक्षात ठेवा. दिलेस क्रियापद आहे, दिलेस त्याला सप्रत्यय आहे. ठीक आहे. कर्ता बदलूया, क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग असेल. कर्म बदलूया, क्रियापद बदललं असेल तर कर्मणी प्रयोग असेल. म्हणजे एकाच वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी या दोन्ही प्रयोगाची छटा असेल तर याला कर्तृ कर्म संकर म्हणायचं. ठीक आहे. कर्ता बदलूया, तूच्या ऐवजी तुम्ही म्हणूया. तुम्ही, आता तू एक वचनी, तुम्ही अनेक वचनी आहे, वचन बदललं कर्त्याच. तुम्ही मला फूल दिले. दिलेस दिले झालं, दिलेस दिले झालं म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोगाची छटा आहे. कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग आहे या वाक्यामध्ये. आता फूल आहे, तू मला फूल दिलेस या वाक्यामध्ये फूल एक आहे म्हणजे एक वचनी कर्म आहे. कर्माचं काय करूया, वचन बदलूया, फुले करूया. ठीक आहे. थोडस कर्माचं वचन बदलूया म्हणजे वचन म्हणजे नामाची संख्या दाखवण्याच्या गुणधर्माला नामाचा वचन विचार म्हणतात. ठीक आहे. फुल एक आहे, फुलांची संख्या वाढूया. ठीक आहे. तू मला तू मला फुले 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 दिलेस. ह्याच वाक्याचं आता आपण कन्व्हर्टेशन केलं. इथं एक फुल आहे, इथं अनेक फुले आहेत. दिलेच दिलेस झालं, दिलेच दिलेस झालं. ठीक आहे. म्हणजे वरच्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे आणि या वाक्यामध्ये काय केलंय, फुलचं फुले केलं, दिलेच दिलेस झालं म्हणजे इथं कर्मणी प्रयोग आहे, छटा आहे, कर्मणी प्रयोग. ठीक आहे. म्हणजे ह्या वाक्याचा कर्तरी प्रयोग असा होतो,
या कर्तरी वाक्याचा कर्मणी प्रयोग असा होतो, म्हणजे एक फुल होतं इथं, अनेक फुले आहेत, दिलेचं दिलेच झालं, म्हणजे या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाची सुद्धा छटा त्या ठिकाणी तयार होऊ शकते. म्हणजे सदरील वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल कर्तृ कर्मसंकर आहे. ह्या वाक्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल कर्तृ कर्मसंकर आहे. ठीक आहे, कळालं का? परत सांगू वाक्य, कळालं का? डबल घ्यायचं. कर्तृ कर्मसंकर, एकाच वाक्यात कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोघांची छटा असेल त्याला कर्तृ कर्मसंकर प्रयोग म्हणतात. कुणीतरी कमेंट करा, प्रयोग समजला का? हा समजले, ओके. कर्ता बदलल्यास क्रियापद बदलतंय, कर्तरी प्रयोग असतंय. कर्म बदलल्यास क्रियापद बदलतंय, कर्मणी प्रयोग असते. म्हणजे एकाच वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी या दोन्ही प्रयोगाची छटा असेल तर त्याला कर्तृ कर्मसंकर म्हणतात. ठीक आहे, एक वाक्य घेऊ आपण याचं अजून, आणखी एक वाक्य घेऊया. तू त्याला तू त्याला पुस्तक दिलेस. याचा कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग करा बरं. सांगतो या वाक्यामध्ये परत, बघूया किती जणांना येते. तू त्याला पुस्तक दिलेस. काय करतं याचा कर्तरी प्रयोग कसा आहे, बघूया किती जणांना जमत. बघा, देणारा तू आहे, करता तू आहे, तुम्ही त्याला पुस्तक दिले, तुम्ही त्याला पुस्तक दिले. बर, चला दुसरा करता घेऊया. तू पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी नामासाठी सुद्धा हे सर्वनामा पडते. पुल्लिंगी नाम टाकूया एक्झॅक्ट. राम रामने रामने त्याला पुस्तक दिले. दिलेस दिले झालं, म्हणजे इथं इथं जर विचारलं तर आपल्याला सांगता येईल की इथं कर्तरी प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग. कारण कर्ता बदलला, दिलेस क्रियापद दिले झालं. ठीक आहे, म्हणून कर्तरी प्रयोग एक छटा आहे. आता याचं याचं कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर होते का ते बघू. याचा कर्मणी प्रयोग होतं का ते चेक करू आपण. चला, कर्म कोण आहे या वाक्यामध्ये? रामने त्याला पुस्तक दिले या वाक्यामध्ये कर्म कोण आहे? आता कोणतरी कमेंट सांगितले, डबल सांगा, त्यांनी सांगा या वाक्यामध्ये कर्म कोण आहे. पुस्तक कर्म असेल. आता ते पुस्तक आहे, ते पुस्तक आहे ना, ते पुस्तक आहे. ते पुस्तक ना पुष्कलिंगी नाम आहे. एखादं पुल्लिंगी नाम सांगा किंवा स्त्रीलिंगी नाम सांगा. कर्म, वही घ्यायचं का? वही, ती वही. ठीक आहे, हा बघा, या वाक्याचं कर्म बघूया पुस्तकच्या वेळी. हा, तू त्याला तू त्याला वही दिली. पुस्तकच्या वेळी वही घेतली, दिलेस दिले झालं, म्हणजे इथं कर्मणी प्रयोगाची छटा आहे, कर्मणी प्रयोग. या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग या दोन प्रयोगाची छटा आढळते. समजलं का? दिलीस, दिलीस जमते, काय अडचण नाही, दिलीस. ठीक आहे, मनीषा मॅडमने कमेंट केली, दिलीस क्रियापद होऊ शकते. तू त्याला वही दिलीस, चालते, काय अडचण नाही. तू त्याला वही दिलीस, हो. ठीक आहे, बघा आणखी एक वाक्य घेऊ. कर्तृ कर्मसंकरचं आणखी एक वाक्य घेऊया. एक वाक्य घेऊया. तू तू त्याला गोष्ट तू त्याला गोष्ट सांगितलीस. तू त्याला गोष्ट सांगितलीस. तू त्याला गोष्ट सांगितलीस. काय करता येईल याचं आता? करता तू आहे, सीता घ्या. सीताने त्याला गोष्ट
सांगितलीच तर सांगितली होते, सांगितली, सांगितली. सांगितलीच सप्रत्यय निघून गेला, क्रियापद बदलले म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं आपण. आता गोष्ट लिहू, गोष्टीच्या वेळी काय करू, एक वचनी गोष्ट आणि वचनी गोष्टी घेऊया. हा, याच वाक्यामध्ये गोष्टच्या ऐवजी गोष्टी करू म्हणजे गोष्टीची संख्या वाढवूया आपण. गोष्टीची संख्या वाढवली की क्रियापद बदलते का ते चेक करूया आपण, बदलू. आता इथे सांगितले आले ना, सीता तसंच ठेवू करता. सीताने, सीताने त्याला गोष्टी. आता इथे एक गोष्ट आहे का अनेक गोष्टीत, अनेक गोष्टी. सीताने त्याला गोष्टी सांगितल्या, सांगितल्या. ओके. सांगितली, सांगितली, सांगितल्या, सांगितली, सांगितली, सांगितल्या. क्रियापदाचं स्वरूप बदलायलंय. कशामुळे बदलायलंय? काय केलं आपण, कर्ता बदलला, कर्माचं वचन बदललं. सगळ्यात महत्वाचं कर्त्याचं आणि कर्माचं लिंग आणि वचन या दोन गोष्टी बदलून बघायच्या, क्रियापद बदलायले का, त्यावरून तो प्रयोग कोणता आहे ते सांगायचं. आता संकर प्रयोगावरती जास्त प्रश्न येतात. संकर प्रयोगावरती जास्त प्रश्न येतात आपल्याला. ठीक आहे, समजलं का? कर्म संकर समजला का? कमेंट करा. मला वाटते समजलं, कारण आपण 3-4 उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये. ओके, होय. फास्ट करा कमेंट. येस. 3-4 संकर प्रयोग झाले ना की मग थोडस आपल्याला चेक करायला, कर्ता बदलून कर्म बदलून बघावं लागतंय. ठीक आहे. ओके, बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे, छान. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा प्रयोग घेऊया, कर्तृभाव संकर घेऊया पुढं. कर्तृभाव संकर. आय होप की सर्वांना कर्म संकर प्रयोग समजला असेल. ओके. दुसरा प्रयोग घेऊया, कर्तृभाव संकर, कर्तृभाव संकर प्रयोग. आता कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये काय असतंय, कर्माला प्रत्यय असते. कर्ता बदलल्यास क्रियापद बदलते म्हणून कर्तरी प्रयोगाची छटा असते. कर्माला प्रत्यय असतो, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय शक्यतो नसतो, कर्माला प्रत्यय असतो. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय असतो, म्हणून कर्तरी प्रयोगाची छटा असते. त्याच्यानंतर कर्तरी प्रयोगाची छटा त्या वाक्यामध्ये असल्याच्या नंतर पुढे काय असते, तर त्यामध्ये कर्त्याला कधी कधी प्रत्यय लावला, क्रियापद बदललं की भाव्य प्रयोगाची छटा असते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्त्याला प्रत्यय लावलाय आणि क्रियापद बदलायले. ऑलरेडी कर्माला प्रत्यय असणार आहे, कर्त्याला प्रत्यय लावला, कर्माला प्रत्यय आहे की भाव्य प्रयोगाची छटा असते. उदाहरणात बघूया बघा. आता कर्तरी प्रयोगाचं काय वैशिष्ट्य आहे, कर्ता बदलतो, क्रियापद बदलते, म्हणून कर्तरी प्रयोगाची छटा. कर्ता बदलल्यास कर्त्याला प्रत्यय आला ना आणि कर्माला प्रत्यय ऑलरेडी असला ना तर भाव्य प्रयोगाची छटा असते. म्हणजे भाव्य प्रयोगात काय असते, भाव्य प्रयोगात कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय येतो, दोघांना प्रत्यय येतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. या प्रयोगाला शिकायचं असेल, हा प्रयोग शिकायचा असेल तर या दोन गोष्टी समजल्या पाहिजेत. कर्ता बदलतो, क्रियापद बदलते. कर्ता बदलल्यास, आता बदलतोच्या वेळी मी थोडा शब्द प्रयोग बदलतो, कर्ता बदलल्यास, बदलल्यास, कर्ता बदलल्यास क्रियापद बदलते. हे वाक्य कर्तृ प्रयोगामध्ये ठासून डोक्यामध्ये ठेवायचं फिट करून. आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय. आणि म्हणून दोन्ही वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये दोन्ही या प्रयोगाची छटा आढळते, म्हणून कर्तृभाव संकर असतो. उदाहरणार्थ आपण एक वाक्य घेऊया बघा. उदाहरणार्थ, तू तू तिला तिला वाचविलेस, तू तिला वाचविलेस.
तू तिला वाचविलेस. खूप मजेशीर वाक्य आहे. सर कर्मानीच्या काय कमेंट केली मला काही कळलं नाही बरोबर. याचं कसं कर्तरी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग आणि भाव्य प्रयोगामध्ये रूपांतर करता येईल सांगा. ऑलरेडी आता वाचविणारा तू म्हणजे कर्ता तू आहे. वाचवण्याची क्रिया तिच्यावर होईल म्हणजे कर्म आहे. कर्माला प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय नाही. आणि कर्ता बदलला आणि वाचविलेस रूपांतर बदललं किंवा कर्ता बदलल्यामुळे क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग असणार आहे. कर्ता घेऊ आपण. कर्ता चिन्ह बघा कर्ता घेऊया. गणेशने 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 तिला वाचविले. किती सोपं वाक्य बघा. पहिलं वाक्य आहे तू तिला वाचविलेस. आता आपण काय केले तू करता. आता तू म्हणल्यावर मुलगी असू शकते मुलगा असू शकते का नाही. तू हे सर्वनाम मुलीसाठी आणि मुलासाठी दोघांना वापरता येऊ शकते ना आपल्याला. पण इथं गणेश हा पुल्लिंगी करता घेतलाय आपण. हा तूच्या वेळी गणेश घेतला. गणेश घेतल्यावर गणेशने तिला वाचविले म्हणल्यावर वाचविले क्रियापद झालं. कर्ता बदलला क्रियापद बदललं. कर्ता बदलला क्रियापद बदललं. कर्तरी प्रयोग. कर्ता बदलला क्रियापद बदललं. कोणता प्रयोग कर्तरी प्रयोग. आता मला सांगा भाव्य प्रयोगाचं वैशिष्ट्य काय. कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय म्हणून भाव्य प्रयोग. किती सोपे बघा. कर्त्याला प्रत्यय आलाय कर्माला प्रत्यय आलाय. कोणत्या प्रयोगाची छटा आहे भाव्य प्रयोगाची. म्हणजे या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग पण आहे आणि भाव्य प्रयोग पण आहे. सर यू आर ग्रेट टीचर. ठीक आहे थँक्यू. कर्तरी प्रयोगाची सुद्धा छटा आहे भाव्य प्रयोगाची सुद्धा छटा आहे. कर्त्याला आणि कर्माला दोघांना विभक्ती प्रत्यय लागलाय म्हणून भाव्य प्रयोग. तुच्या ऐवजी गणेश कर्ता घेतला पुल्लिंगी कर्ता घेतला गणेश कर्ता वापरला की क्रियापद वाचविले झालं म्हणून कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाची छटा आहे भाव्य प्रयोगाची छटा आहे म्हणून याला कर्तृ भाव संकर म्हणायचं. याला कर्तृ भाव संकर म्हणायचं. ओके समजलं का. दुसरं एक वाक्य घेऊया आपण पण आता दिलेलं वाक्य समजलं का. हे 2 पॉईंट पाठ करायचे. कर्ता बदलल्यास क्रियापद बदलते कर्तरी प्रयोग. भाव्य प्रयोगात कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो. हे दोन्ही गोष्टी इथं फॉलो झाल्या बघा ना. ह्या दोन्ही गोष्टी इथं फॉलो झाल्या. कर्ता बदलला ना क्रियापद बदललं. कर्त्याला कर्माला प्रत्यय आला ना भाव्य प्रयोग. ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल. ठीक आहे सर घेतो. बघा एक वाक्य आहे तुम्ही करा. कमेंट मध्ये सांगा कर्तरी प्रयोग कसा झाला आणि भाव्य प्रयोग कसा आहे. तू त्याला मारलेस. तू त्याला मारलेस. काय होईल याच. परीक्षेला हेच येते संकर प्रयोगच येते बघा. एकदम सोपं वाक्य. आता एवढी क्रायटेरिया सोपा राहिला नाही परीक्षेचा. अजयने त्याला मारले. अजयला प्रत्यय आला कर्माला प्रत्यय आला. रामने त्याला राम आणि प्रत्यय वेगळा वेगळा कसा लिहिला बाबा. रामने त्याला मारले. प्रत्येक वेळेस रामच करताय राम सर. राम भारी नाव आहे सर. हा तिने त्याला मारले. तिने त्याला मारले. तिने त्याला मारले. या वाक्यामध्ये कर्ता हेतू मारण्याची क्रिया होती. त्याच्यावरती सविताने विजय सरने आम्हाला मारले. विजय सरने आम्हाला शिकविले. ठीक आहे बघूया चला. अनेक कमेंट आले बरोबर आहेत बरेचशा. या वाक्यामध्ये तू कर्ता आहे. थोडस स्त्रीलिंगी कर्ता घेऊया. मारलेस क्रियापद बदललं ना. मारलेस क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी प्रयोग असतो. आणि कर्त्याला प्रत्यय आलाय कर्माला प्रत्यय आलाय आणि क्रियापद बदलले तर भाव्य प्रयोगाची छटा असते. ठीक आहे. गीताने त्याला मारले. गीताने त्याला मारले. कर्ता बदलला क्रियापद बदललं. किंवा असं म्हणूया ना. असं म्हणूया चला याच काय करूया. आता तू म्हणल्यावर एक वचन त्यांनी म्हणूया. त्यांनी त्याला मारले.
कर्त्याचं वचन बदललं त्यांनी, आता अनेक काही मारणारे अनेक आहेत, तुझ्या आई त्यांनी घेतलं, मारलेस तर मारले झालं, म्हणजे कर्तरी प्रयोग आला इथं. ठीक आहे. नी प्रत्यय लागलाय कर्त्याला, नी कर्माला प्रत्यय लागलाय याला, भावी प्रयोग छटा आहे. कर्त्याला आणि कर्माला दोघाला प्रत्यय असेल तर भावी प्रयोग असतो. आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्तुभाव संकर प्रयोग आहे, कर्तुभाव संकर प्रयोग आहे, कर्तुभाव संकर प्रयोग आहे. समजलं असेल कदाचित. ठीक आहे. सोपा आणि चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तू त्याला मारलेस, त्यावेळी त्यांनी त्याला मारले, मारलेस मारले झालं. सर अशा वाक्यात जरा कर्माला प्रत्यय आला नाही तर काय करावे? कर्माला प्रत्यय नाही आला तर काय करावे? कर्माला प्रत्यय येणारच आहे ना कर्तरी प्रयोगामध्ये. परत कर्तरी प्रयोग जर असेल ना तर कर्माला प्रत्यय येतोच. ओके, चला एक वाक्य घेऊ आपण अजून. तू 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 घरी तू घरी जायचे होतेस. तू घरी जायचे होतेस. तू घरी जायचे होतेस. आता घरी जाण्याची क्रिया जायचे होतेस, घरी जाण्याची म्हणजे जायची क्रिया घरी होईल, घरावर होईल, म्हणजे वाक्यातलं कर्म कोणी बघा. मूळ शब्द घर आहे, मूळ शब्द घर आहे, त्याला दीर्घई प्रत्यय लागलाय, दीर्घई घरी. कर्म ओळखता आलं पाहिजे. तू घरी जायचे होतेस, तिने घरी जायचे होते. बरं, मनीषी मॅडमने कमेंट केली तिने घरी जायचे होते. अजून जायचे होते संयुक्त क्रियापद आले. तू घरी जाणार आहे. बर, तू घरी जायचे होतेस. त्यांनी म्हणा किंवा तिने म्हणा, कर्ता बदललं की क्रियापद बदल. जायचे होते सप्रत्यय निघून जाते बाबा. तिला शाळेत, सीताला घरी जायचे होते. बर, छान. त्यांनी घरी जायचे होते. ठीक आहे, त्याने घरी जाय. ओके, सगळ्यांनी कमेंट छान केल्या. त्याने किंवा त्यांनी, हा, त्यांनी घरी जायचे होते. होतेच होते झालं, म्हणजे कर्त्याचं वचन बदललं. तू एकटा आहे, त्यांनी, त्यांनी म्हणल्यावर अनेक जण आले. त्यांनी मुलांना समजा आपण जमलं, त्यांनी घरी जायचे होते ना, होतेच होते झालं. कर्त्याचं वचन बदललं, ते सक्रियापद निघून गेलं आहे ना, म्हणजे इथं कर्तरी प्रयोग आहे, इथं कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे, कर्तरी प्रयोग आहे छटा या वाक्यामध्ये, कर्तरी. आणि कर्त्याला आणि कर्माला दोघाला विभक्ती प्रत्यय लागलाय म्हणून भावे प्रयोग आहे, म्हणून भावे प्रयोग. ठीक आहे, या ठिकाणी कर्तुभाव संकर प्रयोग आढळतो, कर्तुभाव संकर आढळतो. प्रयोगामध्ये मित्रांनो फक्त कर्ता आणि कर्म या दोघांचं सूत्र महत्वाचं आहे ना. कर्त्याच्या सूत्रानुसार क्रियापद बदलायला असेल तर कर्तरी प्रयोग, कर्माच्या सूत्रानुसार क्रियापद बदलायला असेल तर कर्मणी प्रयोग, दोघांमुळे क्रियापद बदलत नसेल तर भावे प्रयोग. एकाच वाक्यात कर्ता आणि कर्म दोघांमुळे क्रियापद बदलायले कर्तुकर्म संकर. एकाच वाक्यामध्ये कर्त्यामुळे क्रियापद बदलायले, कर्त्याला आणि कर्माला दोघाला प्रत्यय कर्तुभाव संकर. ठीक आहे, संकर प्रयोगाची सुद्धा वैशिष्ट्य, म्हणजे एक प्रयोग समजला की दुसरा समजायला सोपा जातो. कर्ता कर्म क्रियापदाचा खेळ आहे प्रयोगामध्ये. ठीक आहे, कर्ता आणि कर्म आणि क्रियापद यांचा खेळ म्हणजे प्रयोग आहे. प्रयोग टॉपिक अवघड नाही, प्रयोग टॉपिक सगळ्यात सोपा टॉपिक आहे. फक्त काय लिंग वचन बदलता आलं पाहिजे. सूत्र पाठवा सर. कशाचं सूत्र पाठवू? सूत्र नाही, तर ट्रिक्स वापरावं लागते सर आपल्याला. काय कर्ता बदलावं लागते, क्रियापद बदलले कधी बघावं लागते, कर्म बदलल्यास क्रियापद बदलते का बघावं लागते, चेक करावं लागते आपल्याला. ठीक आहे, मला वाटतंय की कर्तृभाव संकर समजलाय असं गृहीत धरून आपण पुढे जाऊया. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रयोगाकडे जाऊया आपण. नेक्स्ट प्रयोगाकडे जाऊयात. नेक्स्ट प्रयोगाकडे जाऊयात. चलो, तिसरा प्रयोग आहे. ओके, कर्म भाव संकर. कर्म भाव संकर प्रयोग. हा प्रयोग सुद्धा खूप महत्वाचा आहे, खूप सोपा आहे. हा प्रयोग सुद्धा खूप सोपा आहे. बघा, कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो.
कर्ता कर्म दोघांना प्रत्यय असतो पण भावे प्रयोगाची छटा असते. भावे प्रयोगाची छटा असते. क्रियापदाची रचना क्रियापदाची जी रचना असते ही क्रियापदाची जी रचना असते ती कर्मानुसार झाल्यास क्रियापदाची रचना कर्मानुसार झाल्यास कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगाची छटा आढळते. थोडस स्पीड कमी ठेवली कारण हे संकर प्रयोग एकदा समजले का प्रयोगावर ह्याच्यावरच वाक्य आहे तुम्हाला मित्रांनो. आता तो साधा क्वेश्चन नाही. टीईटीचा कसा असते काठीण्य पातळी थोडीशी बऱ्यापैकी असते म्हणजे थोडासा आपल्याला अभ्यास करून जावं लागेल त्या ठिकाणी. ठीक आहे. चला थोडस एक वाक्य घेऊया आपण. ओके चलो एक वाक्य घेऊया. उदाहरणार्थ सासऱ्याने सुनेला माहेरी धाडले. काय असेल या वाक्यामध्ये? काय असेल? माहेरी धाडणारे कोण आहे? सासरा. कर्ता आहे सासरा. माहेरी धाडण्याची क्रिया सुनेवर होईल म्हणजे सून कर्म. माहेरी धाडले क्रियापद. वाक्याचे मुख्य पद क्रियापद. कर्ता बदलूया. अरे कर्ता बदलायची गरज आहे काय वाक्यामध्ये? कर्त्याचा काय संबंध नाही. कर्त्याला प्रत्यय आलाय म्हणून तो थोडस समजून घ्यायचा. कर्त्याला प्रत्येक कर्माला प्रत्यय भावे प्रयोग. कर्त्याला प्रत्येक कर्माला प्रत्यय भावे प्रयोग छटा. आता सुनेला माहेरी धाडले इथे एक सुन आहे का अनेक सुन आहेत? सासऱ्याने सुनांना म्हटलं नाही सुनेला म्हटलंय. एक सून आहे. ठीक आहे एक सून आहे. एक आहे. ओके आता आपण काय करू सुनांना म्हणूया किंवा सुना म्हणूया. सून एक सून सुना अनेक सुना. आलं लक्षात? ठीक आहे चला एक तर काय करूया कर्माचं लिंग बदलूया किंवा वचन बदलूया. आता इथं म्हणता येणार नाही आपल्याला सासऱ्याने मुलाला माहेरी धाडले म्हणता येणार नाही. मुलाला माहेरी धाडले म्हणता येणार नाही ना. नाही बसत. ठीक आहे काय करूया सासऱ्याने सुनेला माहेरी धाडल्याच्या ऐवजी आपण थोडस चेंज करूया. आता ह्या वाक्यामध्ये कर्त्याला कर्माला प्रत्यय म्हणून भावे प्रयोग आहे. वचन बदलूया. ठीक आहे सासऱ्याने सुना माहेरी धाडले. सुना माहेरी धाडल्या. सासऱ्याने सुना माहेरी धाडलेच धाडल्या. ठीक आहे म्हणजे इथं अनेक सुना आहेत. आता कुणाला जर काही प्रश्न पडला बाबा सुना अनेक वचनी कसं आहे ती सून है ना अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन सून अकारांत आहे ना हे आणि हे आकारांत झालं. वीट या नामाचं अनेक वचन काय होईल? वीट या नामाचं अनेक वचन काय होईल? वीट. ते सुद्धा कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. एक वीट आहे ती वीट आहे ती वीट स्त्रीलिंगी नाम आहे वीट. रुद्र विटा. एक वीट आहे एक वचन आहे. एक वचन याचं अनेक वचन काय होईल? विटा. ठीक आहे तसं सून ती सून अकारांत ती सून अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन अकारांतच आकारांत विटा. ठीक आहे वीट
तर मला वाटतंय की इथं समज असेल, कर्म बदलले ना, सुना सुनांची संख्या वाढली, माहेरी धाडलेच धाडल्या, अनेक सुना माहेरी धाडल्या ना इथं, म्हणून क्रियापदाचं रूप बदलले. म्हणजे कर्माचं सूत्र त्या ठिकाणी महत्वाचे, म्हणून या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे. या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाची छटा आहे. या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाची छटा आहे. लक्षात, कर्मणी प्रयोगाची छटा आहे. आणि वरचे म्हणजे कर्त्याला कर्माला प्रत्यय म्हणून भाव्य प्रयोग, म्हणजे कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग दोघांची छटा आहे, म्हणून या वाक्यामध्ये कर्मभाव संकर आहे. कर्मभाव संकर आहे. सुनांना माहेरी धाडले असे घेतलेस क्रियापद नाही बदलत ना. सुनांना माहेरी, सासऱ्याने सुनांना माहेरी धाडले म्हणण्याच्या वेळी आपण असं पण म्हणू शकतो ना, सासऱ्याने सुना माहेरी धाडल्या, याला पण काही अडचण येणार नाही ना. बदलू शकते, बदललंच नाही ना, कर्म बदलून कर्माचं वचन बदलून तर कर्मनिप्रयोग सापडणार नाही इथं. पण आता इथं सुना घेतल्या ना आपण, सुना धाडल्या म्हणू शकतो आपण, काय अडचण नाही. म्हणजे कर्माचं वचन बदललं, क्रियापद बदलायचं. ठीक आहे, एक वाक्य घेऊया आपण याचं अजून. वरी घेऊया थोडस. आता आणखी एक वाक्य घेऊया, त्याच्यामध्ये अजून एकदा परत एकदा कन्सेप्ट आपण क्लिअर करू. बाबांनी 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 मुलाला मुलाला बाबांनी मुलाला जोडले. बाबा आणि मुलगा आणि जोडले, जोडणारे बाबा करता आहेत. जोडण्याची क्रिया मुलांवर होईल, म्हणजे कर्म मुलगा आहे. मुलांना म्हटल्यावर अनेक वचने मुलं आली, इथं एकच मुलगा आहे ना. पण आपण काय करूया, थोडं चेंज करूया. बाबांनी मुलांना म्हणूया. बाबांनी मुलांना जोडले. किती मुले आहेत आता, एक वचनी का अनेक वचनी कर्म? मी प्रश्न काय केलाय हेच आहे का? कर्त्याचा संबंध नाही, कर्म भाव आपले आहे का ते बघायचे. मुलांना जोडले आहे का नाही, बाबांना अनेक मुले आहेत, बाबांना अनेक मुले आहेत, त्या सगळ्या मुलांना जोडले बाबांनी, अनेक वचनी कर्म आहे. बरं, ऑलरेडी भाव्य प्रयोग छटा आहे ना, कर्माला प्रत्यय आलाय, कर्त्याला प्रत्यय आलाय, भाव्य प्रयोग. कर्माला प्रत्यय आलाय, कर्त्याला प्रत्यय आलाय, भाव्य प्रयोग. आता प्रश्न एवढाच आहे की कर्म बदलल्यास क्रियापद बदलते का ते बघूया. एक तर कर्माचं वचन बदला किंवा लिंग बदला. आता आपण काय करूया, कर्म एक वचनी घेऊया, इथे अनेक वचने वापरलं ना, अनुस्वार दिलाय मुलांना म्हणजे अनेक मुलं आले. ठीक आहे, काय करूया, कर्माचं वचन बदलूया, संख्या बदलूया. कर्मामध्ये अनेक संख्या, अनेक मुलं आहेत. बर, चलो. बाबांनी मुलगा मुलगा बाबांनी मुलगा जोडला. या वाक्यामध्ये आपल्याला कर्मणी प्रयोगाची छटा दिसते, कर्मणी प्रयोगाची. किंवा किंवा या वाक्याला अजून काय करता येईल, समजा या कर्माच्या ऐवजी दुसरं कर्म जर कुठलं वापरायचं असेल तर आपल्याला काय वापरायचं बघा. आपल्याला कर्माला प्रत्यय घ्यावा लागेल ना, ठीक आहे ना, कर्माला प्रत्यय घ्यावा लागेल. बाबांनी मुलांस किंवा मुलींना मुलींना किंवा बाबांनी मुली जोडल्या असं पण जमतंय, काय अडचण. बाबांनी मुली जोडल्या, मुलींची संख्या जास्त आहे, म्हणजे मुलींना मार दिलाय बाबांनी या वाक्यामध्ये. मुली, कर्म बदलले, कर्माची संख्या बदलली ना, क्रियापद बदलायला पाहिजे. कर्मणी प्रयोग आहे का ते फक्त आपल्याला स्पष्ट झालं पाहिजे या वाक्यामध्ये. ठीक आहे, कर्म आणि भाव म्हणजे कर्मणी प्रयोगाची सुद्धा छटा असली पाहिजे आणि भाव्य प्रयोगाची सुद्धा छटा असली पाहिजे, त्यावेळेस कर्म भाव संकर प्रयोग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक वाक्य घेऊया, चला अजून हे वाक्य समजलं नसेल, आणखी वाक्य घेऊया. 3 संकर प्रयोग जर झाले ना व्यवस्थित, तर संकर प्रयोगातला कुठलाही प्रकार घेऊया. मग सवलत कोणाला दिली, सर्व शिक्षकांनी टीईटी. तर मध्येच हा प्रश्न का विचारलाय कोणी बाबा आहे, नंतर सांगतील सर. मला वाटतंय एक सेकंड. मग बघा, सरांनी मगाशी एक नोटिफिकेशन सांगितलं होतं की उद्या
399, 499च्या ऐवजी 399 रुपयामध्ये बॅच भेटणार आहे. टेस्ट सिरीज आहे, दररोज लाईव्ह लेक्चर आहेत, दररोज 2 लाईव्ह लेक्चर आहेत. आणि एखाद्या ती ऑफर सर आजपासनं चालू आहे उद्या रात्रीपर्यंत. आज लाईव्हला जे आहेत त्या सर्वांना पण ती ऑफर चालू झालेली आहे. ऍडमिशन 5-6 जणांची झालीत. ओके एका हो, तासाभरात तुमचा तास चालू असताना. विल बी कंटिन्यू सर. खूप छान. चला वाक्य घेऊया, अजून एक वाक्य घेऊया. आईने आईने मुलीला शाळेत घातले. हा, कर्त्याला प्रत्यय आलाय, कर्माला प्रत्यय आलाय, भावे प्रयोग आहे. भावे प्रयोग. आता कर्म बघूया. मुलीला शाळेत घातले. आपण असं म्हणू शकतो, मुलींना शाळेत आईने आईने मुली शाळेत घातल्या. है ना, या वाक्यामध्ये कर्माचं मुलीला शाळेत घातले तर मुली अनेक वचनी मुली केल्या आहे का नाही, घातलेच घातल्या. या ठिकाणी कर्मणी प्रयोगाची छटा आहे. कर्म बदलल्यास क्रियापद बदलले आणि म्हणून कर्मणी प्रयोगाची छटा आहे, भावी प्रयोगाची छटा आहे. कर्म भाव संकर, 3 संकर प्रयोग शिकलेत आज. कर्तुकर्म, कर्मभाव, कर्तुभाव. ठीक आहे, डबल डबल सांगतो. चलो, मला वाटतं हे समजलं असेल. तेव्हा सोपं आहे. बघा परत एकदा सांगतो. या ठिकाणी कर्तु कर्मसंकर आहे. कर्ता बदलला, क्रियापद बदललं, कर्तु कर्मसंकर. कर्ता बदलला, क्रियापद बदललं, कर्म बदललं, क्रियापद बदललं, कर्तु कर्मसंकर. दुसरं आहे कर्तुभाव संकर. कर्ताचं लिंगवचन बदललं, क्रियापद बदललं, कर्तरी प्रयोग, आणि त्याच वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आलाय, कर्माला प्रत्यय आलाय, भावी प्रयोग, कर्तुभाव संकर. 3 वाक्यात 3 संकर प्रयोग समजते. शेवटचं आहे कर्म भाव संकर. कर्माला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आलाय, भावी प्रयोग. पण कर्माचं लिंगवचन बदललं, क्रियापद बदललंय, कर्म आणि प्रयोग, कर्म भाव संकर. हे 3 संकर प्रयोग आजच्या सेशन मध्ये आपण खूप महत्त्वाचे शिकलेले. आणि मला वाटतंय की याच्यावरतीच येणारे प्रश्न जे असतात ते फार महत्त्वाचे असतात. याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न येत असतो. जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला याच प्रयोगावरती आपल्याला पाहायला मिळतात. हे 3 संकर प्रयोग सर्वांनी पाठ करा, यांच्या ट्रिक्स पाठ करा. तुम्हाला मी सर्वांना एक वाक्य देतो. ते वाक्य तिन्हीपैकी कोणत्या प्रयोगाचं आहे ते सांगायचं. कर्तृ कर्म आहे, कर्तृ भावे आहे का कर्मभाव आहे ते तुम्हाला सांगायचे. ठीक आहे, सराव टेस्ट यावर द्या. ठीक आहे, चालतंय मॅडम. घेऊया आपण याच्यावरचे प्रश्न. एक वाक्य देतो, ते कोणत्या प्रयोगाचं ते सांगायचं. चलो वाक्य घ्या. तू 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 फूल तोडलेस, तोडलेस. चला सांगा बरं पटपट कमेंट मध्ये कोणता प्रयोग आहे. हम्म, तू फूल तोडलेस. हम्म, रुद्रा दशवंत सरांनी टाकले करतो कर्म, करतो कर्म बर. कमेंट नीट करा जरा. करतो कर्म बर. अविनाश शिंगारे, सीमा मॅडम नंबर 1 पर्याय बर. ठीक आहे, 1 पर्याय, 2 पर्याय, 3 पर्याय, यापैकी नाही चौथा पर्याय. हा, नंबर 1 बर. तुझ्या वेताने फूल तोडलेस, तोडले. कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. आता ह्याच वाक्याला कर्मणी प्रयोग बनवता येते आपल्याला. त्याने
एक फुल होतं अनेक फुलं करून त्याने फुले तोडली. बघा, फुले फुले केलं, फुलच्या वेळी फुले केलं, तोडलेच तोडली झालं, कर्मणी प्रयोग. एकाच वाक्यामध्ये कर्तृ कर्म संकर प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. चलो, ओके, समजलं असेल हे वाक्य. हेच वाक्य जर असं लिहिलं हेच वाक्य जर असं लिहिलं बघा, आता एक वाक्य घेऊया आपण शेवटचं. त्याचा पर्याय आता दिलेलाच पर्याय असतील, तिन्ही पर्याय. बघा, वाक्य असं आहे वाक्य असं आहे, तू 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 फुलाला तू फुलाला तोडलेस. हम्म उत्तर पर्याय पर्याय सांगू नका आता, काय नेमकं याच्यात कर्तृकर्म आहे का कर्तृभाव आहे. खूप सोपं आहे बाबा. करता बदला ना, क्रिया बदल तर कर्तरी प्रयोग आहे. रामने फूल तोडले, कर्तरी प्रयोग निघाला इथं. पुढच्या वेळी रामने घेतलं, रामने फुलास म्हणायचं का, किंवा फुलांना म्हणूया, हा फुलांना म्हणूया, भावी प्रयोग छोटा लगेच दिसतील. रामने फुलांना, एक फुल नाही अनेक फुले, रामने फुलांना तोडले. कर्त्याला प्रत्यय आला, कर्माला प्रत्यय आला, भावी प्रयोग है ना. कर्ता बदलला, तोडले झालं, कर्तरी प्रयोग. म्हणजे या वाक्यामध्ये कर्तृ भाव संकर प्रयोग आहे. चलो, समजलं असेल हे वाक्य. कर्मभावे आणि कर्तृभावे मॅडम याच्यात, हा कर्तृभावे प्रयोगाचं वाक्य हे, कर्तृभावी प्रयोगाचं वाक्य दिलेलं. चलो, समजलं का सेशन आजचं. समजलं असेल असं गृहीत धरतो मी, आणि राम सरांकडे. यस यस सर, आलोय मी, रेकॉर्डिंग स्टॉप करतो. पुन्हा सर्वांना